नॅचरल सोर्स काय आहेत अल्कलाईन वॉटरचे, बरोबर? की आता जे पण मार्केटमध्ये जे आयोनायझर आहेत, मग ते घेण्याच्या ऐवजी डॉक्टर असं काहीतरी सांगा की नाही का, की ते पाणी मला अवेलेबल होईल नॅचरली. सो त्यासाठी आपल्याला हिमालयात जावं लागेल. कारण ज्या पण आपण नद्या बघतोय, ज्या आपण आता नद्या बघतोय, ते शहरातली घाण त्याच्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे ते पाणी आपण पिऊ नाही शकत, बरोबर? जरी ते वाहत असेल तरी त्यामध्ये एवढे सारे केमिकल्स आहेत, एवढं त्याचं हाय TDS आहे, तर ते पाणी पिऊ नाही शकत. सो ज्या पण नद्या आता स्वच्छ आहेत, ज्या पण कंटिन्युअसली पाणी वाहत आहे त्यांचं, ठीक आहे. पूर्वी आपण बघायचो की वर्षभर नदी व्हायची, वर्षभर. कारण ते पाणी कुठून कुठून यायचं, ते जे साठलेलं पाणी आहे किंवा जमिनीतून, कारण नदीच्या साईडनं झाडं असायची भरपूर, बरोबर? आता तसं काही राहिलेलंच नाही आहे. त्यामुळं आता नदीत पाणी नाही येते, ते शहरातले घाण आहे, गटार आहे ते, बरोबर? सो नॅचरली नदीचं पाणी बऱ्याच ठिकाणी आता सध्या आपण गंगेचं पाणी म्हणतो, बरोबर? किंवा बऱ्याच ठिकाणी जे पण पाणी वाहत आहे, स्वच्छ आहे, असं पाणी नॅचरली अल्कलाईन असतं, नॅचरली ते अँटीऑक्सिडंट असतं, नॅचरली ते जिवंत असतं, ठीक आहे. अशा ठिकाणचं पाणी आता हुंजा व्हॅलीमध्ये भेटेल, हिमालयामध्ये. पण ते आता पॉसिबल नाही आहे. त्यामुळं आपल्याला जर सर्वाईव्ह करायचं असेल शहरात राहून, तर आपल्याला आयोनायझरशिवाय पर्याय नाही आहे.